स्वामी समर्थ. या वर्षीचे लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार या दिवशी आलेले आहे. दिवाळीतील सगळ्यात मोठा दिवस, सगळ्यात मोठा सण हा लक्ष्मीपूजन असतो. या दिवशी जो कोणी लक्ष्मीची मनोभावे सेवा करतो, पूजा करतो, त्या व्यक्तीला लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी याची भरभराट होते. तसेच या दिवशी आपल्याला काही कामे चुकूनही करायची नाहीत, ज्यामुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल अशी कामे आपण चुकूनही करायची नाहीत. तसेच या दिवशी आपण कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान करायची आहेत, जो रंग लक्ष्मीला आवडेल, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल, तर आज आपण पाहणार आहोत. तसेच या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणता नैवेद्य करावा, तसेच या पूजेचा शुभ मुहूर्त, हे सर्व आज आपण पाहणार आहोत. लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णू यांची पत्नी आणि सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती या सर्वांची अधिष्ठात्री देवी आहे. तसेच लक्ष्मीला सौभाग्याची देवी मानले आहे. ज्या घरात स्वच्छता असते, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, एकता असते, घरात भांडणे, किरकिर होत नाही, ज्या घरात आई वडिलांचा, वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान होत नाही, ज्या घरामध्ये सुनेला लक्ष्मी मानले जाते, तिचा मान सन्मान केला जातो, त्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास असतो. 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार या दिवशी लक्ष्मीपूजनाचा मोठा दिवस आहे. तो दिवस आनंदी आणि मंगलमय आहे. या दिवशी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत ज्या व्यक्तीला जशी लक्ष्मीची पूजा जमते तसा तो व्यक्ती करत असतो. प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार लक्ष्मी पूजन करत असतो. त्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचे आहे. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला अंगण स्वच्छ करायचे आहे. आपल्या अंगणामध्ये सडा टाकून घ्यायचा आहे, रांगोळी काढायची आहे, दिवे लावायचे आहेत. या दिवशी आपल्याला अंगण, आपले घर हे स्वच्छ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या घरात हे जाळी, झळमट लागले असतील तर ते काढून आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने आपले घर स्वच्छ आणि पवित्र होते. या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्याला लक्ष्मी सर्वत्र भ्रमण करत असते, ज्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमचे घर स्वच्छ आणि घरात शांतता ठेवायची आहे. लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. या दिवसाची लक्ष्मी पूजा ही स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात किंवा दोघेही करू शकतात. त्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करू नये, कारण त्या दिवशी काळा रंग अशुभ मानला आहे. या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळायचे आहे. या दिवशी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता. त्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल. लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे. तसेच लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. लाल रंग उत्साह, सौभाग्य आणि नवीन ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तसेच त्या दिवशी तुम्ही हिरवा, पिवळा, गुलाबी, आकाशी, नारंगी हे रंग परिधान करू शकता. प्रत्येक रंग हा आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करत असतो. तसेच आपल्यामध्येही एक नवीन ऊर्जा निर्माण करत असतो. या दिवशी तुम्ही नवीन कपडे जर परिधान करणार नसाल तर स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करावी. त्यामुळे ही लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये वादविवाद, भांडणे अजिबात करायची नाहीत, कारण लक्ष्मीला शांतता अतिशय प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये वादविवाद, भांडणे, कटकटी होतात त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवायचे आहे. तसेच या दिवशी कोणालाही शिव्या शाप द्यायचा नाहीये, कोणालाही उणे दुणे बोलायचे नाहीये. लक्ष्मीपूजन हे आपल्याला
अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचे आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या घराची सर्व खिडक्या दारेही खुली ठेवायची आहेत, कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्याही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। त्यामुळे या दिवशी आपल्याला घराची सर्व दारे खिडक्या खुली ठेवायची आहेत। तसेच या दिवशी केस नखे अजिबात कापू नये। असे केल्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते। आणि या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल त्यांनी या दिवशी लक्ष्मी पूजा करू नये। त्यांनी घरातील इतर कोणत्याही सदस्याकडून ही पूजा करून घेऊ शकतात, किंवा तुमच्या घरी जर लहान मुलगी किंवा मुलगा असेल त्यांनीही पूजा केली तरी चालते। तसेच या दिवशी कोणीही मांसाहार करू नये। सर्व नियमांचे आपण पालन केले तर लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य यांची कसलीच कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहील। त्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे। तसेच या दिवशी लक्ष्मी बसलेली असेल अशा मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी। लक्ष्मी उभी असलेल्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करू नये। तसेच लक्ष्मीच्या पूजेमध्ये लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती असावी, हे शुभ मानले जाते। बसलेली लक्ष्मी ही स्थिर लक्ष्मी, धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। लक्ष्मीची मूर्ती तुम्ही सोने, चांदी, पितळ कोणत्याही धातूची घेऊ शकता किंवा तुम्ही फोटोचीही पूजा करू शकता। या दिवशीचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:07 ते रात्री 8:36 आहे। जर लक्ष्मीच्या फोटोच्या पाठीमागे घुबड असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते। तसेच या दिवशी लक्ष्मीच्या पूजेमध्ये आवर्जून एका वस्तूचा समावेश नक्की करा, ती म्हणजे कमळ। या दिवशी तुम्ही तुमच्या लक्ष्मी पूजेमध्ये कमळाचा नक्की समावेश करावा। लक्ष्मी ही कमळामध्ये विराजमान असते आणि लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे। तसेच या दिवशी लक्ष्मीला तुम्ही केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर चुरमुरे आणि बत्ताशे हा देखील प्रसाद देवीला दाखवावा। तसेच या दिवशी तुम्ही लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवू शकता। लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।